नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं फिजिक्स वाला मध्ये स्वागत। मी सौरभ सोनवणे। गट क चा निकाल काल संध्याकाळी आयोगाने लावलेला होता, ज्यामध्ये तुम्ही बघू शकता तिथे की महाराष्ट्र ग्रुप सी कंबाइंड प्रिलिम्स एक्झामिनेशन 2014 अनाउन्समेंट रिगार्डिंग द रिझल्ट। तर अनाउन्समेंट मध्ये आयोगाने आपल्याला डिटेल इन्फॉर्मेशन दिलेली आहे की 1 जून 25 ला आपण प्रिलिम्स घेतली आणि त्याच्यानंतर आपण मग त्याचा जो निकाल आहे तो इथे लावलेला आहे। आणि सदर निकाल मुख्य परीक्षेकरता जे जे विद्यार्थी आता पात्र होतील त्यांची नावं त्याच्यामध्ये आयोगाने दिलेली आहेत। पुढे जर आपण इकडे निकालाच्या पेजवरती गेलो तर हे बघा, इथे महाराष्ट्र ग्रुप सी कंबाइंड सर्व्हिसेस प्रिलिम्स 2024 रिझल्ट आपल्याला तिथे रिझल्ट डायरेक्टली पाहायला मिळेल। तर प्रस्तुत पूर्व परीक्षेमधील उमेदवारांच्या ऑनलाईन पद्धतीने घेतल्या गेलेल्या अर्जात दिलेल्या माहितीच्या आधारे त्याची पात्रता तपासणीच्या अटी अधीन राहून पूर्व परीक्षेच्या निकाला आधारे मुख्य परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी मुख्य परीक्षा विहित कालावधीत अर्ज करणाऱ्या तसेच परीक्षा शुल्क भरणाऱ्या विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेला प्रवेश देण्यात येईल। आता जे विद्यार्थी मुख्य परीक्षेला बसतात त्यांनी फॉर्म लवकरात लवकर भरायचे, त्याची फीस पे करून ठेवायची आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो अभ्यास करायचा आहे। मुख्यसाठी आता तुम्ही मराठी आणि इंग्रजीच्या अभ्यासाला ऑफकोर्स लागलेलेच असाल, जरा वेळाने त्याच्याबद्दल देखील आपण डिटेल बोलूया। तर मित्रांनो, आता मुख्य परीक्षा जी आहे ती आपली 21 सप्टेंबर 2025 ला घेण्यात येणार आहे। त्याच्या आधी तुम्हाला सगळ्यांना इथे अभ्यास व्यवस्थित कंप्लीट करायचा आहे। आयोगानं जी तिथे रिझल्ट आहे तो दिलेला आहे आणि रिझल्टच्या सगळ्यात शेवटी आपल्याला खूप महत्त्वाच्या बाबी इथे आयोगानं सांगितल्या आहेत। बघा, आधी तुम्हाला वरती सगळ्यांचा रिझल्टच दिसेल आणि मग खाली इकडे आपल्याला बघायला मिळेल की जो ओपनचा कट ऑफ आहे तो 48 वरती गेलेला आहे। जवळपास कट ऑफ वाढतात आहेत, आपल्याला आपला अभ्यास जो आहे तो वाढवावा लागणार आहे मित्रांनो। नो डाऊट अभ्यास चांगला असलाच पाहिजे, त्याच्याशिवाय आता इथे टिकाव लावणं अवघड आहे। ईमेल 45.25 वरती कट ऑफ गेलेला आहे। स्पोर्ट्स एक्स सर्व्हिसमन सो ऑन सो फोर्थ। शेड्यूल कास्ट कट ऑफ जनरल 48 चा गेलेला आहे। शेड्यूल ट्राईब जनरल कट ऑफ 39 वरती गेलेला आहे। त्याच्यानंतर जर आपण खाली आलो तर इथे आपल्याला NTD आणि OBC, खास करून OBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांची संख्या ही त्यानंतर असते। तर मग जनरलचा कट ऑफ OBC जनरलचा जो कट ऑफ आहे तो 48 वरती गेलेला आहे आणि OBC फिमेलचा कट ऑफ जो आहे तो 45 वरती गेलेला आहे। आता तुम्ही सगळ्यांनी ज्यांचे रिझल्ट मध्ये नावं आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांनी व्यवस्थित अभ्यासाला लागायचंय। आपण यासाठी एक मुख्यची बॅच जी आहे ती ठेवलेली होती। 999 रुपये तिची कॉस्ट आहे फक्त, ती आपल्या PW ऍप वरती उपलब्ध आहे। जर तुम्हाला तिथे माहिती हवी असेल तर तुम्ही तिथे जाऊन ती बॅच घेऊ शकता आहात। मुख्य मध्ये मराठी आणि इंग्रजी महत्त्वाची भूमिका बजावतात। GS चा बराच अभ्यास हा तुम्ही प्रिलिम्सला केलेला असतो। GS मधला काही वेगळा पार्ट देखील आहे, आता त्याच्यावरती डिस्कशन नको। जर तुमची इच्छा असेल तर खाली कमेंट मध्ये नक्की सांगा, आम्ही त्याचा एक स्ट्रॅटेजी व्हिडिओ देखील नक्कीच बनवू। तर GS चा बराच पार्ट हा तुमचा कव्हर झाल्यामुळे GS वरती तुमचा चांगला हातखंडा आलेला असतो। विषय आहे तो म्हणजे मराठी आणि इंग्रजीचा, त्याकडे तुम्ही सगळ्यांनी मुख्य परीक्षेमध्ये व्यवस्थित लक्ष द्या। PW कडनं आपण तुमच्या मुख्य परीक्षेच्या आधी काही सत्र आयोजित करता येतात का ते नक्कीच बघूया। तुम्हाला त्या संदर्भातली माहिती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आणि आपल्या YouTube वरती नक्कीच मिळेल। खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तिला जॉईन करायला विसरू नका। मी इथे थांबतोय, धन्यवाद, जय हिंद।